पावसाळ्यात गरमागरम काहीतरी खावंसं वाटतं आणि त्यातल्या त्यात एकदम चीझी मसाला मॅगी असेल तर गोष्टच काहीतरी वेगळी आहे. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे चीझी मसाला मॅगीची रेसिपी. एकदम सोपी रेसिपी आहे. रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा. तर चीझी मसाला मॅगी बनवण्यासाठी सर्वात आधी एक पॅन घेतलेला आहे आणि पॅनमध्ये 1 चमचा बटर टाकून घ्यायचा आहे. माझ्याकडे क्यूबवालं बटर अवेलेबल होतं, मी तोच टाकून घेतलेला आहे. बटर थोडा मेल्ट झाला की त्याच्यामध्ये अर्धा चमचा बारीक चिरलेला लसूण आणि अर्धा चमचा बारीक चिरलेला अद्रक टाकून घेतलेला आहे. आता अद्रक आणि लसूणला व्यवस्थित ब्राऊन होईपर्यंत सॉते करून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आता अद्रक लसूण ब्राऊन झालं की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला मी कांदा टाकून घेतलेला आहे. कांदा मी बारीक आकाराचाच घेतला होता. छोटा कांदा असेल तर एक घ्यायचा आहे, मोठा असेल तर अर्धा घेतला तरी हरकत नाही. कांदासुद्धा ब्राऊन होईपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा. आता मी थोडे ह्याच्यामध्ये मक्याचे दाणे टाकून घेतलेले आहेत. तर मक्याच्या दाण्यांना आधी बॉईल करून घ्यायचं आहे. इथे मी पाव वाटी मक्याचे दाणे घेतले होते. वजनी मापे म्हणजे जर स्पूनच्या मदतीने म्हणाल तर 2 किंवा 3 स्पून हे मक्याचे दाणे होते. त्यांना चांगलं बॉईल करायचं आणि मग त्याच्यानंतर त्यांना यूज करायचं. आता मी काही स्पायसेस ॲड केलेले आहेत. तर स्पायसेसमध्ये पहिल्यांदा गार्लिक पावडर टाकून घेतली 1 चमचा, 1 चमचा ऑरिगॅनो आणि 1 ते 1.5 चमचा मी चिली फ्लेक्स टाकलेला आहे. कारण की स्पायसेसमध्ये मी अजून काही ॲड नाही करणार आहे एक्स्ट्रा. तर चिली फ्लेक्समध्ये जो काही स्पाइस असणार आहे म्हणजे तिखटपणा असणार आहे तो चिली फ्लेक्समुळेच असणार आहे. त्याच्यामुळे चिली फ्लेक्स मी थोडंसं जास्त टाकलेलं आहे. आता मग ह्याच्यामध्ये व्यवस्थितपणे या सर्व जिन्नसला मिक्स करून घ्यायचं आणि मग 1.5 ग्लास मी पाणी टाकून घेतलेलं आहे आणि जो मॅगी मसाला होता तो टाकून घेतलेला आहे. तर मी ते ईपीची मॅगी घेतलेली होती, जी रेड कलरचं पॅकेट असतं ना, ती वाली मॅगी घेतली होती. आता व्यवस्थितपणे सगळे जिन्नस मिक्स करून घेतले. कांदा आणि कणिसाचे दाणे वगैरे टाकले होते, त्याच्यामुळे थोडंसं मीठ टाकून घेतलं. जर का मी काही वेजीज ॲड नसत्या केल्या तर मीठ टाकलं नसतं, कारण की ऑलरेडी ते जो मसाला आहे तो सॉल्टीच असतो. आता पॅनवरती मी झाकण ठेवलं होतं पाण्याला उकळ फुटेपर्यंत. पाण्याला उकळ फुटली की पॅनवरचं झाकण काढलं. आता पाण्यामध्ये मी 1 मॅगी टाकलेली आहे. मॅगीला थोडंसं तोडून मोडून टाकलेलं आहे. तर एकच मॅगी घ्यायची आहे. 1 पॅकेट मसाला टाकला आहे तर 1 मॅगी. मी इथे 1 मॅगीचंच तुम्हाला रेशोच्या अनुसार दाखवत आहे. आता व्यवस्थितपणे हे सर्व जिन्नस एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि मग पॅनवरती झाकण ठेवायचं. गॅसची फ्लेम मीडियमच असू द्यायची. 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. 1 मिनिटानंतर पॅनवरचं झाकण काढायचं. मॅगी तुम्ही बघू शकता थोडीशी सॉफ्ट झाली आहे. एकदा ह्याला मिक्स करून घ्यायचं. जर का तुम्हाला जास्त लिक्विडी मॅगी हवी असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त वाढवलं तरीही हरकत नाही. आता मी याच्यामध्ये थोडंसं चीझी फ्लेवर द्यायचा आहे म्हणून 2 छेदार चीजचे चीज स्लाईस टाकत आहे. तर छेदार चीज घ्या किंवा प्लेन चीज घ्या, कोणतेही स्लायसेस घेऊ शकता किंवा क्यूब्सवालं चीजसुद्धा किसून टाकू शकता, तुमच्यावरती आहे. किंवा तुम्हाला मॉझरेला टाकायचं असेल तर तुम्ही तोही टाकू शकता. तर मी ते 2 छेदार चीजचे चीज स्लाईस टाकून घेतले आणि थोडीशी कोथिंबीर त्यावर टाकली आणि मग पॅनवर झाकण ठेवले 1 मिनिटांसाठी. 1 मिनिटानंतर पॅनवरचं झाकण काढले आणि हे जे मेल्ट झालेलं चीज होतं ते मस्त मॅगीमध्ये मिक्स करून घेतलं. तुम्ही बघू शकता मॅगीचा जो कलर आहे तो सुद्धा चेंज झाला आहे आणि जो टेक्स्चर आहे तो सुद्धा क्रीमी झालेला आहे. जर का तुम्हाला 2 चीजऐवजी 3 चीज यूज करायचे असेल, जास्त चीजही खायचं असेल तर तुम्ही ते तुमच्या अकॉर्डिंगली करू शकता. आणि मस्त गरमागरम ही जी मॅगी आहे ती रेडी झालेली आहे. तर मला थोडंसं ड्राय मॅगी खायला आवडते, त्याच्यामुळे मी ड्राय मॅगी करून खाल्लेली आहे. तुम्ही याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण मी जसं आधी सांगितलं होतं तसं वाढवून सुद्धा करू शकता. तर ही गरमागरम चीझी मसाला मॅगी घरामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.